ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। निवडणूक ही खरं तर लोकशाहीचा उत्सव महोत्सव त्या ठिकाणी असतो। निपक्षपातीपणे आणि खऱ्या अर्थानं मनातला जो भाव आहे तो मतरूपी प्रकट त्या ठिकाणी झाला पाहिजे, त्यासाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे। परंतु दुर्दैवाने जे आमचे आघाडीचे सहकारी आदरणीय प्रमोद बापू, शशीभाऊ, आम्ही सगळे प्रमुख नेत्यांनी ज्यावेळेस शहरात प्रचाराचा आणि वेगवेगळ्या बैठका घेतल्या, त्यावेळी ज्या सूचना आल्या त्यामध्ये प्रामुख्याने 3 बाबी लक्षामध्ये आल्या। नंबर 1 की शहरातले काही CSC केंद्र निवडक काही स्कॅनर आणि टॅब घेऊन बनावट ID तयार करण्याचं त्या ठिकाणी सुतोवाच आम्हाला जे काही कळाले ते आज प्रशासनाला आम्ही दिलेले आहे। त्यामुळे जे काही बनावट मतदार होणार आहे, प्रशासनाने ठरवलंय की अगदी एकही मत बोगस होता कामा नये, त्यासाठी पूर्णपणे बंदोबस्त, फ्लाइंग स्क्वॉड सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या। ती तक्रार आम्ही आज त्या ठिकाणी केली। नंबर 1 नंबर 2 की मतदान करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलंय की भारतीय जनता पार्टीने प्रशासनावर दबाव आणून मार्केट कमिटीला निवडून आलेले उमेदवार पराभूत केलेले आहेत। वेळेवर सगळे नियमाची आपण जे म्हणतो नियम तोडून सगळ्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी मतदान केंद्रावर दबाव आणण्याचे प्रयत्न केलेत। प्रशासन, पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन प्रशासनाला देखील आम्ही सूचना केल्या की जर आपल्याला कुठलाही वाद न होऊ देता त्या ठिकाणी निवडणुका पार पाडायच्या असतील तर आपल्याला देखील तेवढंच नियमाचं पालन करावं लागेल। त्यामुळे प्रशासनाला देखील आम्ही सूचना केल्या आहे की या नियमाने कसं होईल याची काळजी तुम्ही घ्या। आणि 3 मयत, दुबार, ग्रामीण भागातले मतदार प्रशासनाकडे ऑलरेडी आता मोठी यादी आम्ही दिलेली आहे। ग्रामीण भागातले कोणते मतदार या यादीमध्ये आहेत, बाहेरच्या तालुक्यातले कोणते मतदार आहेत, शहरातले कोण दुबार आहेत, ती यादी आम्ही प्रशासनाला दिलेली आहे आता। आणि आमचे पण यादी पोलिंग एजंट घेऊन बसणार आहेत। त्यामुळे एक जरी मतदार त्या ठिकाणी आलं तर नियमाने त्याला तर थांबू, परंतु जर वेळ प्रसंगी बूथवर जर आमचा कार्यकर्त्याचा संताप अनावर झाला तर त्याला प्रसाद खायची वेळ यायला नको, ही काळजी घेण्यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना या ठिकाणी दिली। त्यामुळे आमची प्रामाणिक इच्छा आहे की गालबोट न लागता निपक्षपातीपणे स्वर्गीय राजूदादांचा सामाजिक सलोख्याचा, शहराला शाश्वत विकासाचा विचार घेऊन ही निवडणूक आम्ही लढवण्यात त्या ठिकाणी पुढे जातोय। त्यामुळे भाजपाची पायाखालची वाळू घसरत असल्याने यासारखे प्रकार त्यांनी जे शहरात चालवले आहेत त्या ठिकाणी आपण जो निरक्षर, अल्पसंख्याक समाज, शिक्षण कमी असलेला समाज याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आमिष, डुप्लिकेट ID कार्ड देऊन जो काही प्रकार सुरू आहे त्याला पायबंदी करण्यासाठी आज आम्ही भेट घेतली। कसा प्रतिसाद त्या ठिकाणी नाही, प्रशासनाला देखील या सगळ्या गोष्टी अत्यंत त्या ठिकाणी आश्चर्यकारक करण्यात होत्या आणि त्यांनी देखील त्या गांभीर्याने घेतल्या आहेत। त्यांनी देखील मान्य केले दुबार जे आहेत त्या संदर्भातली, मयत संदर्भातली कशी प्रक्रिया होणार नाही, हरकती कशा घ्यायच्या, त्याची प्रक्रिया कशी असेल, त्याच्यावर काय प्रावधान केलं जाईल, बोगस मतदान कसं रोखलं जाईल, त्याच्यावर कसे गुन्हे दाखल केले जाईल, पोलिसांना कशा सूचना दिल्या, फ्लाइंग स्क्वॉड तयार करण्यात आले, मतदान केंद्रावर एकतर CCTV आणि तुम्ही नसेल लावत तर आम्ही लावतोय, म्हणजे एक माणसाचा चेहरा स्कॅन केला जाईल, कोण मतदार येतोय। म्हणजे आजपर्यंत दुर्दैवाने प्रूफ नसल्याने मग नंतर काय होतं, बोगस मतदान होऊन जातं। असं आता एकही मतदान कसं होणार नाही यासाठीची यंत्रणा आम्ही केली। एकतर तुम्ही करा नाही तर आम्ही करतो, पण प्रत्येक मतदानाला त्या ठिकाणी आम्ही कॅमेरा लावून त्याचा त्या ठिकाणी फोटो घेणार, जेणेकरून बोगस मतदान होता कामा नये। कुठला अजेंडा घेऊन या ठिकाणी चाळीसगाव शहराचा शाश्वत विकासाचा जो पायाभरणी त्या ठिकाणी केलेली आहे तो पुढे घेऊन जाण्याचा एक विचार। 2 सामाजिक सलोखा, कुठल्याही गट तट, जात पात, पक्ष बाजूला ठेवून शहर विकास हाच अजेंडा घेऊन त्या ठिकाणी सामाजिक सलोखा कशा पद्धतीने अबाधित ठेवता येईल तो विचार घेऊन त्या ठिकाणी जातोय। आणि 3 की ज्या वल्गना केल्या जात आहेत, जे चित्र तयार केलं जातंय ते चित्र योग्य की अयोग्य हे मतदारांच्या मनामध्ये सांगून त्याचा मनाचा ठाव घेऊन मतदान झालं पाहिजे। खोटं बिंबून, गोबेल नीती, ज्या पद्धतीने मीडिया मॅनेजमेंट वेगवेगळ्या पद्धतीने काही सॅम्पल पूर्वीचे कामं त्याला रिपेअरिंग करून श्रेय घेण्याचा जो काही संकल्प करण्याचा प्रयत्न आहे, ते काय फॅक्ट्स आहे ते सगळं आम्ही लोकांपुढे मांडू, सत्य मांडू। आणि मला खात्री आहे की चाळीसगावकर सुजाण नागरिक आम्ही सगळे आघाडीचे जे काही आम्ही त्या ठिकाणी फॅक्ट्स मांडू त्याच्यावर आणि स्वर्गीय दादांच्या विचाराने आजपर्यंत राखलेला विचार पुढे नेण्यासाठी आघाडी सोबत असते। केल्याने या ठिकाणी सहानुभूतीची लाट जी आहे ती देशमुख कुटुंबियांच्या प्रती पाहायला मिळते आहे। एकंदरीत कशा पद्धतीचे एक चित्र आहे? नाही, स्वाभाविकच आहे की स्वर्गीय राजू दादांनी असतील, अनिल दादांनी असतील, शहरातल्या सर्व समाजाला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असेल, या पक्षाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सभापती असतील, स्टँडिंग कमिटी असतील, वेगवेगळ्या न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न नाही तर त्यांनी यशस्वी 30 वर्षाचा पायंडा शहरामध्ये ठेवलेला आहे। त्यामुळे निश्चित शहरवासियांच्या मनामध्ये सहानुभूती याचसाठी आहे
की त्यांनी यापूर्वी त्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि विकासाच्या माध्यमातून शाश्वत विकास ज्याला म्हणतो आपण, जो गरजेचा आहे, जो सर्वसामान्यांसाठी गरजेचा होता, त्या विकासाचा देखील पायाभरणी केली आहे. त्यामुळे सहानुभूती ही त्याचसाठी आहे की शाश्वत विकासाच्या मागे राहिलं पाहिजे, सर्व धर्म समभावाच्या मागे राहिलं पाहिजे, सामाजिक सलोख्याच्या मागे राहिलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, त्याच्या मागे राहिलं पाहिजे. आणि म्हणून तो विचार, ती आठवण, तो सगळा उणीव भासत असल्याने लोकांना त्या ठिकाणी आतुरता आहे की मतदान करून चाळीसगाव शहरामधून ज्या नको ती अपप्रवृत्ती बाजूला कशी सारता येईल त्यासाठीचा सगळा सूर आज बघतोय. आणि म्हणून मगाशी आमचे सहकारी बापू जे बोलले की ही निवडणूक कार्यकर्त्यांनी नाही तर चाळीसगावकरांनी हातामध्ये घेतली आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.